ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता रविराजांना भरवत असते आणि त्याच वेळेला आता सगळीजण एकटक सायली भरवत असताना त्या ठिकाणी पाहत असतात. तर आता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तर रविराजांना पूर्णाची म्हणतात की बघितलंस का, तू जो विचार करत होतास त्या विरुद्ध सगळं घडतंय. म्हणजे तुला जरी तुझं असं रक्ताचं नातं नसलं तरीसुद्धा सायली तुला त्यापेक्षाही कमी नाही आहे. त्यावर आता सगळ्या काही गोष्टी रविराजांनाही कळलेल्या असतात. त्यामुळे रविराजही एकदम ठामपणे उभे असतात आणि रविराज म्हणतात की हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. गेली 22 वर्ष मी जो त्रास सहन केला आहे ना, तो त्रास आता मी पुढे सहन करणार नाही. काही झालं तर या सगळ्यामध्ये मी एकदम खंबीरपणे उभा राहीन असं देखील आता म्हटलेलं असतं. कारण त्यांनी 22 वर्ष ज्या काही गोष्टी सहन केल्यात त्या गोष्टींना आता कुठेतरी जाऊन मेन शिक्षा देण्याची गरज आलेली आहे. आणि 22 वर्ष जसा मी त्रास सहन केला आहे ना, आता तसाच त्रास आहे ना मी त्यालाही सहन करायला लावणार आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. जाऊन सायलीलाही बरं वाटतं. सायली आता म्हणत असते की तुम्ही हे जे काही आता वागताय ना, त्यामुळे मला आता कळलेलं आहे की तुम्ही किती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात ते. आणि त्यामुळेच ना आता जुन्या गोष्टींना आठवत बसायच्या नाही, फक्त नव्याने सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं असं देखील आता सांगितलेलं असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगून ना सायली समजावते तेव्हा सायलीलासुद्धा रविराज जे आहेत ते आता सांगू लागतात की हो चालेल, तू बोलतेस ना बाळा, मी तसंच समजतो आणि तुला वचन देतो यापुढे मी कोणतंही टेन्शन घेणार नाही, हेही आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये बसलेले असतात. त्याच वेळेला अर्जुन सायलीला म्हणत असतो की सुमन काकूचे किती हालत झाले असतील ना हे सगळं काही बघून. म्हणजे विचार तर आपण करू शकतो ना, किती बेकार अवस्था झाली असेल त्या बिचारीची. तरीसुद्धा बिचारी आपल्यासाठी का होईना नागराज विरोधात आता तक्रार करायला मोकळी होती. त्याचसोबत तुलाही मी तुझ्या नव्याने प्रेमात पडलोय बघ सायली. त्यावर सायली म्हणते की आता काय झालं. त्यावर अर्जुन तिला म्हणतो की मगाशी सिनियरला ज्या पद्धतीने तू सावरलंस ना ते खरंच कोणालाही जमलं नसतं, पण तू उत्तमरित्या सगळं काही सावरून घेतलंस असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इथे असणारी सायली म्हणत असते की काय ना की या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की मी काही वेगळ्या पद्धतीने हँडल केल्या नाही आहेत. जशा हँडल करायला हव्यात ना अगदी तशाच केल्यात. त्यामुळे एवढंही माझं कौतुक करू नका. मला माहिती आहे काही झालं ना तरीसुद्धा घरामध्ये आपल्याला आता सगळ्या गोष्टी सावरून घ्यायला हव्या. रविराज काकांना आता सगळ्यात जास्त माझी गरज आहे आणि मी त्यांना प्रॉमिस दिलं आहे. त्यावरून मला तर माहिती आहे की ते माझ्या विरोधात जाणार नाही. मी त्यांना सांगितलं की या सगळ्याचं टेन्शन घ्यायचं नाही, त्यामुळे निदान तेवढं तरी ते माझं नक्कीच ऐकतील असं देखील आता सायली म्हणत असते. दुसरीकडे पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायली किचनमध्ये चहा वगैरे बनवत असते. तेवढ्यातच प्रतिमा तिथे येते. प्रतिमा आता म्हणत असते की थांबा सायली, माझ्यासाठी चहा देतेस का. सायली म्हणते की हो बसा, प्रतिमा आत्या तुमच्यासाठी चहा आणते. त्याच वेळेला प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असते की मला ना जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मग सायली म्हणते बोला ना, काय झालं. तर प्रतिमा आत्या आता सायलीला थँक्यू असं म्हणतात. त्यावर सायली म्हणते की का थँक्यू कशासाठी. त्यावर सायलीला प्रतिमा आत्या म्हणतात की काल ह्यांची जी अवस्था झाली होती ना ती मला खरंच बघवत नव्हती. मला त्रास होत होता. मी एका पॉईंटला ना विचार करत होते की काय घडतंय हे सगळं आणि त्यामुळेच ना मला त्रास होत होता. पण त्यावेळेला ती बाजू कशी सावरून घ्यायची ना खरंच मला कळत नव्हतं. पण तू जर नसली असतीस ना तर माझं काय झालं असतं हा विचारही मी करू शकत नाही. कारण काल मी ह्यांना ज्या अवस्थेत पाहिलं ना ते खूप जास्त भयंकर होतं आणि माझ्यासाठी का होईना मी हा निर्णय घेतला होता. कारण मला प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या तशा पद्धतीने घडायला हव्या होत्या. पण
तू योग्यरित्या सगळं काही सावरून घेतलंस असं देखील आता प्रतिमा आत्या सायलीला बोलून सायलीचं कौतुक करत असतात. त्यामुळे आता सायलीला खूपच बरं वाटत असतं. सायली जेव्हा या सगळ्याबद्दल सांगते ना, तेव्हा मात्र आता प्रतिमा आत्या म्हणत असतात की खरंच मला माहीत नव्हतं की या सगळ्या गोष्टी या अशाही असतील. रक्ताच्या नात्यापेक्षा अशी बांधलेली नाती ही खूपच मोठी आहेत आणि ह्यांनी तर तुला अक्षरशः मुलगीच मानलं आहे. त्यावर आता सायली म्हणते की तुम्ही काळजी करू नका, रविराज काकांना आता स्वतःला काहीच त्रास करून घेणार नाहीत, मला माहिती आहे ना. तर दुसरीकडे आता महिपत जो आहे तो मात्र एकटक आता बघत असतो नागराजकडे आणि नागराज मात्र एका वेगळ्याच तंद्रीमध्ये असतो. त्याच वेळेला आता महिपत म्हणत असतो की ऐकतोय का तू नागराज शेठ. मग आता नागराज म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तुझा माझा संबंध नाही आहे, आपण मित्र होतो हे विसरतोयस का. त्यावर नागराज म्हणतो की आपण आहे ना दुश्मन आहोत, दुश्मन, मित्र वगैरे काहीसुद्धा नाही असं देखील आता नागराज म्हणू लागतो. नागराज जेव्हा असं सगळं काही म्हणतो तेव्हा आता मुद्दामूनच महिपत त्याला म्हणू लागतो की बघितलंस का कसं आहे ते, म्हणजे तुझ्या बायकोला तू एवढे दिवस मूर्ख समजत होता ना, तीच बायको हुशार निघाली, बघितलंस का. काय वेड लावलं तुझ्या बायकोनं तुला, तर बघितलंस आज तुझ्या बायकोमुळेच तू इथे अडकून बसलायस असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे अर्जुन जो आहे तो मात्र सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सावरून घेत असतो. पण आता सगळ्यात जुन्या फाईल रविराज ओपन करून बसलेले असतात आणि ते आता एक एक फाईल चाळत असतात. त्याच वेळेला त्यांनी आता निर्णय घेतलेला असतो आणि त्याबद्दलच ते आता बोलत असतात. म्हणजेच काय तर त्यांनी आता सांगून टाकलेलं असतं की बघ, या पद्धतीने मी विचार नव्हता केला कधी, पण आता मी खोलवर जाऊन विचार करणार आहे या सगळ्याचा. तर अर्जुन म्हणतो की काय, तर त्यावर रविराजांनी एक फाईल काढलेली होती जी हॉस्पिटलची होती आणि त्या हॉस्पिटलच्या फाईलमध्ये बरेच असे हे होते की ज्यामध्ये खरंच गोष्टी पटण्यासारख्या होत्या. म्हणजे ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा रविराजांना एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये नागराज जो आहे ना तो सकाळी पोचला होता. रात्री जेव्हा ॲक्सिडेंट झालं होतं मला सगळ्यांनी जाऊन ॲडमिट केलं होतं तेव्हा तो तिथे पोचला नव्हता याची नोंदही त्यांना आता बघून कळते. दुसरीकडे आता मुद्दामूनच महिपत नागोबाला खिनवत असतो आणि म्हणत असतो की बघितलंस का तुझ्या बायकोने तुझे कसले हाल केले ते, ज्या बायकोला तू मूर्ख समजत होता त्या बायकोनेच आज तुझ्यावर ही वेळ आणली, नाहीतर आज तू कुठे असला असता. मी तुला म्हणत होतो विश्वास ठेवू नकोस, पण नाही, तुला असं वाटत होतं की तुझी बायको ही मूर्ख आहे, मूर्ख, पण बघितलंस का तुझ्याच बायकोने तुझाच व्हिडिओ बनवून तुला कसं फसवलं ते. असं देखील आता महिपत नागराजला बोलून चिडवत असतो. जेव्हा महिपत नागराजला बोलून चिडवतो ना तेव्हा मात्र आता नागराज म्हणू लागतो की महिपत शांत बसा, तुला काय वाटतं मला काय तोंड बंद करायला सांगितलं आहे का. मी जर बोलायला लागलो ना तेव्हा बघ मी काय बोलेन ते. महिपत म्हणतो काय बोलणार आहेस रे. मग नागराज ना आता साक्षीच्या घरचा पत्ता बोलू लागतो. म्हणजेच आता तो म्हणतो की आठवतं ना पनवेल 105 संदीप अपार्टमेंट, हे सगळं बोलल्यानंतर इकडे आता बोलतीच बंद झालेली असते महिपतची. महिपत विचार करतो की जाऊ दे, हा पुन्हा काहीतरी बोलेल. आपल्या जर मुलीचा पत्ता आपण जर ह्याने सांगितला तर तिथपर्यंत पोलीस जाऊन पोहोचतील आणि पोलीस तिथपर्यंत पोहोचायला नकोत असंच आता महिपतला वाटत असतं, कारण त्याला त्याच्या मुलीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काहीच नव्हतं. महिपत नागराजला जे काही बोलत होता त्यावरूनच आता त्याने असं काही ठरवलेलं होतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं अर्जुन म्हणत असतो की सिनियर तू तर खोल डिटेलमध्ये जाऊन आता या सगळ्याचा अभ्यास करतोय. त्यावर नागराजबद्दल मला खरंच ना ओळखायला खूप उशीर झाला, पण आता मी ठरवलं आहे की या सगळ्यातून माघार घ्यायची नाही, या सगळ्याचा खोल अभ्यास करायचा
आणि नागराज कसा जास्तीत जास्त आतमध्ये अडकेल याचा विचार करायचा. कारण आज आपल्याला कोर्टात जायचं आहे आणि त्याच वेळेला नागराजचा वकीलही तिथे असेल. मग तो सुमनला उलटसुलट प्रश्न विचारेल. सुमनची तयारीसुद्धा आपल्याला करून घ्यायला हवी, कारण सुमन जी आहे ना ती या सगळ्यामध्ये अडकायला नको. सुमनने नीटचं स्टेटमेंट दिलं तर सुमन या सगळ्यामध्ये अडकणार नाही आणि त्यासाठी आपण योग्य ती बाजू तिची सावरून घ्यायला हवी. तेवढ्यातच तिथे सायली आलेली असते. सायली तिथे आल्यानंतर अर्जुन आणि त्याचसोबत रविराज बोलत असतात. त्यावर सायलीचं खरं तर रविराज कौतुक करतात, कारण सायलीने रूममध्ये जो बोर्ड लावलेला होता तो खरंच एकदम भारी होता. म्हणजे त्यावरूनच खरा सूत्रधार आणि या सगळ्या गोष्टी परफेक्ट जुळून आल्या आहेत असं देखील आता ते म्हणत असतात. त्याच वेळेला आता सायलीला रविराज म्हणतात की बघ, आपल्याला ना काही झालं तरीसुद्धा आता सगळ्या काही गोष्टी समजून सांगायला हव्यात या सुमनला, कारण सुमनला कोर्टामध्ये एक नाही हजारो प्रश्न विचारले जातील, त्यावेळेला ती दचकायला नको. मग आता हे सगळं काही बोललं ना इथे उभं राहून प्रिया ऐकत असते. प्रिया म्हणत असते की महिपतचं काही माहीत नाही, पण नागराजला तर हे लोक एवढं काही प्रयत्न करतायत ना की तो सुटू नये यासाठी. करू दे, मला काय करायचं आहे, बघूया नागोबाचं नेमकं काय होतंय ते, असाही विचार ना आता सुरू असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट नियमाने समजावून सांगितल्या जातात. मग आता सुमन काकूंनासुद्धा आपण छान तयार करून घेऊया, म्हणजे कसं सुमन काकू ऐन वेळेला कुठेही पलटणार नाहीत, कुठेही बाचकणार नाहीत. आपण यासाठी सुमन काकूंची व्यवस्थित परीक्षा घेऊया, मग तर होईलच ना. मग आता अर्जुन म्हणतो की हो, आपल्याला ते तर करावंच लागणार आहे. एक काम कर, तू सुमन काकूंना घेऊन ये. सुमन काकूंना आपण सगळ्या काही गोष्टी नीट समजावून सांगूया, म्हणजे कसं सुमन काकू तत्परतेनं तयार राहील. कुठेही ती बाचकणार नाही, कुठेही ती कमी पडणार नाही. म्हणजे नागराजच्या वकिलासमोर आपण जर योग्यरित्या काही बोललो ना तर नागराज चांगलाच अडकू शकतो असं देखील आता म्हटलं जातं. तर आता नागराजचा वकीलही नागराजने केलेला असेल हे तर या लोकांना माहितीच असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुन आणि त्याचसोबत रविराज चर्चा करत असतात की सुमनला तयार करायचं, कारण कोर्टामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्यामध्ये प्रत्येकजण असा काय अडकू शकतो ना की याचा विचारही कोणीच करू शकत नाही. आणि म्हणूनच ना आता टेन्शनमध्ये आलेले असतात की या सगळ्यामध्ये कसं मॅनेज करायचं ते, कारण सुमन जर तिथे बाचकली तर नागराजला शिक्षा होणार नाही, कारण या सगळ्या गोष्टी सुमन काकूनेच पुरावे वगैरे मिळवले आहेत. मग सुमन काकूंची साक्ष घेतली जाणार हे तर कन्फर्म आहे असंही म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघत असतो. आणि त्याच वेळेला आता तुम्हाला खरं तर ना या सगळ्यामध्ये व्यवस्थित मांडणी तुम्ही केली होती, पण मुख्य सूत्रधार नागराज होता. नागराजच तुमच्यापासून लपून राहिला, नाही तर तुम्हीही कधीच तिथपर्यंत पोचला असतात असं देखील आता म्हटलं जात असतं. अर्जुन म्हणतो की हे सगळं ना सायलीचं डोकं होतं, म्हणजे सायलीने सगळं काही मॅनेज केलं असं देखील आता बोललं जातं. पण सायलीचं कौतुकही त्यांना खूप जास्त असतं, कारण सायली ज्या काही परिस्थितीमध्ये नेहमीच अर्जुनच्या पाठीशी उभी राहते आणि काल त्यांच्याही पाठीशी जशी उभी होती ते खरंच कौतुक करण्यासारखं होतं. आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त भरूनही आलेलं असतं त्यांना, आणि त्यांनाही असं वाटत असतं की खरंच ना मला खूप जास्त जवळची अशी सायली झालेली आहे, म्हणजेच आमचं बॉन्ड खूप चांगलं झालेलं आहे असं देखील आता म्हटलं जातं. तर पुढील मध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आता सुमनला घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला सुमनला सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग दिली जाते. म्हणजेच जर आता तुला कोर्टामध्ये विचारलं तर तुला त्या प्रश्नांची उत्तरं सुमन काकू यायला हवीत असं देखील अर्जुन सांगू लागतो. मग आता सुमन थोडी बाचकलेली असते, कारण सुमनला कळत नसतं की काय करावं ते, कारण तिने तर पुरावे दिलेले असतात, पण तिला हे नव्हतं माहिती की कोर्टातही तिला साक्ष द्यायला लागेल. पण आता जेव्हा तिला सांगितलं जातं तेव्हा ती विचार करू लागते. आणि आता अर्जुन खरं तर एक वकील म्हणून तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. त्याच वेळेला थोडीशी का होईना ती थोडी बाचकळत असते, म्हणजेच वेळेचं जे काही
काही कारण ती सांगत असते, म्हणजे 6च्या दरम्यान असं काहीसं. मग त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही, कोर्टामध्ये जे काही गोष्टी सांगायच्या असतात ना, त्या एकदम ठामपणे सांगायच्या असतात, म्हणजे तिथे कुठेही माघार यायची नसते. आणि त्यामुळे ना परफेक्ट टाईम तुला सांगावं लागेल, तेव्हा तुझी साक्ष जी आहे ती ग्राह्य धरली जाईल. आणि मग आता त्याने पूर्णपणे स्टडी कसं करायचं, कशा संदर्भात बोलायचं याबद्दल इन्व्हलपमध्ये एका लिहिलेलं असतं, एका पेपरमध्ये. आणि त्या सगळ्या गोष्टींना आता अर्जुन तिच्या हातामध्ये देतो आणि या पेपरमधल्या सगळ्या काही गोष्टी वाच आणि याचा अभ्यास कर, म्हणजे हेच तुला कोर्टामध्ये विचारलं गेलं तर तशा पद्धतीने तुला उत्तरं द्यायची आहेत, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता ती पूर्णपणे तिथंच उभं राहून त्या सगळ्याचा स्टडी करू लागते. आणि जेव्हा ती या सगळ्याचा स्टडी करते ना, तेव्हा मात्र आता तिच्या लक्षात येतं की चला, म्हणजे या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने आहेत. आणि त्यानंतर ती आता एक एक गोष्ट सांगत असताना तिचं मन जे आहे ते खरं तर खूप जास्त दुखावलं गेलेलं होतं. आणि त्यामुळेच ना आता ती थोडी का होईना अशी नाराज असते. मग त्यावेळेला सायली तिला सावरते, कारण सायलीला माहिती आहे जर सुमन काकू अशा खचल्या तर तिकडे प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण कोर्टामध्ये रडलेल्या या सगळ्या गोष्टीला काहीच महत्त्व नसतं. म्हणून सुमन काकूंना आता सायली समजावते. आणि आता सुमन काकू, तुम्ही स्वतःला सावरा, असं कसं चालणार आहे? जर तुम्ही योग्य ती साक्ष दिली नाही ना तर नागराज काका सुटून बाहेर येतील आणि आपल्याला ते नको आहे. नागराज काकांना आपल्याला शिक्षा द्यायची आणि त्यासाठी आपण योग्यरित्या स्टडी करायला हवा. आणि त्यामुळेच ना आता तू जे काही बोलतेस ना ते बिनधास्तपणे बोल, मध्ये कुठेही अडखळू नकोस. जर तू अडखळलीस तर प्रॉब्लेम होऊ शकतो, हे देखील अर्जुन सांगू लागतो. त्यामुळे आता सुमन पूर्णपणे आता एकदम तयार झालेली असते. तिलाही कळत असतं की सायली अर्जुन बोलतायत ते बरोबर आहे, आपण न डगमगता न हेलता हे सगळ्या गोष्टी बोलायला हव्यात. मग आता सुमन या सगळ्या गोष्टी न डगमगता अर्जुनसमोर बोलून दाखवते. त्यामुळे अर्जुनलाही कळतं की चला, आता सुमन काकू जी आहे ती प्रॉपर तयार झालेली आहे या सगळ्याची साक्ष देण्यासाठी आणि नागराजला फसवण्यासाठी. कारण आज कोर्टामध्ये जी केस होती त्यामध्येच आता नागराजला शिक्षा होणार होती. नागराजचा वकील आणि त्याचसोबत अर्जुन हे आता समोरासमोर कोर्टामध्ये उभे राहणार होते. त्यामुळे आता आपली केस कशी स्ट्रॉंग होईल हे रविराज प्रयत्न करत असतानाच त्यांनी आता जुन्या फाईल्स देखील उघडून काढलेल्या असतात आणि म्हणूनच जुन्या फाईल्सनुसार ते आता स्टडीही करत असतात. इकडे सुमन म्हणत असते की मला माहिती आहे जे जे काही घडलं आहे ना ते मी परफेक्ट सांगणार आहे, तुम्ही काळजी करू नका. कारण मी आत्तापर्यंत जो त्रास सहन केला आहे ना त्याची तुलना मी कधीही करू शकत नाही. आणि त्यामुळेच ना मी ठरवलं आहे की या सगळ्याला व्यवस्थितरित्या सामोरं जायचं, असं देखील आता ती म्हणत असते. मग आता सुमनचा कॉन्फिडन्स बघून अर्जुन सायलीला देखील खूपच बरं वाटतं. तेही आता विचार करतात की तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टीने आपल्याला पुढे सगळी केस पलटण्यामध्ये मदत होणार आहे. मग आता सुमन या सगळ्या गोष्टी जेव्हा काही बोलत असते तेव्हा रविराजही तिला साथ देत असतात. रविराज म्हणत असतात की हो सुमन, कोर्टामध्ये हाच आविर्भाव ठेवायचा आहे, लक्षात असू दे. मग आता थोडीशी का होईना ती बाचकलेली असते, पण त्यावेळेला सायली जी आहे ती सुमनला सावरून घेत असते. सुमनला म्हणत असते की असं नाही रडायचं सुमन काकू, तुला म्हटलंय ना मी, आता आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रॉपर सावरून घ्यायला हव्यात. आणि त्यामुळेच ना आपल्याला समोर सगळ्या गोष्टी जायला भेटतील. कारण नाही तर तू जरा डगमगलीस ना तर नागराज काकाला शिक्षा होणार नाही आणि नागराज काकाला आपल्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न करायचा आहे, असं देखील आता सायली ही म्हणत असते. त्यावर सुमनलाही माहिती असतं की नागराज पुन्हा सुटून आला तर तिला टॉर्चर करणार, कारण तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे ती म्हणत असते की काळजी करू नका, मी कोर्टामध्ये आता देईन नीट साक्ष, असं देखील ती जेव्हा आता बोलते तेव्हा रविराज, अर्जुन, सायलीला तेव्हा कुठे जाऊन बरं वाटतं. तर त्यानंतर आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन, रविराज, सायली, सुमन सगळेजण कोर्टामध्ये जात असतात. तर पोलीस स्टेशनला आधी एक नमूद केलेली घटना जी आहे ती घडलेली असते. ती म्हणजे खरं तर 2 दिवसा पहिले एक वकील जी आहे ती भेटायला आली होती महिपतला, ती साक्षी होती आणि विशाखा असं नाव तिथं लिहिलेलं होतं. मग ही विशाखा वकील कोण आहे याबद्दल तर तपास घ्यायला हवा, असं देखील आता अर्जुन त्या कॅटलॉगमध्ये बघून बोलत असतो. तर दुसरीकडे आता कोर्टामध्ये केस उभी असते. त्याच वेळेला
पहिल्यांदा महिपतला प्रश्न विचारले जातात की तुला सुपारी कोणी दिली होती. महिपत आता शांत असतो आणि तो नागराजकडे बघत असतो, कारण त्याला माहिती आहे जर मी तोंड उघडलं, सुपारी दिली मी म्हटलं, तर मला काही झालं तरी या सगळ्यामध्ये मी अडकून बसणार आहे, कारण ह्याने मला ब्लॅकमेल केले. जर ह्याने माझ्या मुलीचा पत्ता सांगितला तर. त्यामुळे महिपत तोंड बंद करून बसलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की नागराज विरोधातला जो गुन्हा आहे तो तर पुराव्यानिशी अर्जुन दाखवू लागतो आणि कोर्टामध्ये आता जेव्हा दाखवलं जातं तेव्हा टी व्हीवर तो सीन देखील दाखवला जातो की ज्यामध्ये नागराजने सगळी कबुली दिलेली होती आणि त्यावेळेला नागराजची बोलती बंद झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.